आपण आज राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरण 7 मधील शेवटचा भाग पाहतो आहे. राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण आपलं जवळपास संपत आलेलं आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या या प्रकरणातील आपण शेवटचा भाग राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी म्हणजे राष्ट्राचं उत्पन्न नॅशनल इन्कम ज्याला म्हणतो आहे हे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आपण 3 पद्धती पाहिलेल्या आहेत. याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये झालेला आहे. पहिली पद्धत उत्पादन पद्धत पाहिलेली होती आपण, प्रकरण 7 आहे उत्पादन पद्धती. दुसरी पद्धत पाहिली आपण उत्पन्न पद्धती आणि तिसरी पद्धत पाहिलेली होती खर्च पद्धती. या 3 पद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातली पहिली उत्पादन पद्धती आपण घेतली, दुसरी घेतली, तिसरी झाली. फक्त आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या अडचणी येतात, कुठल्या अडचणी येतात किंवा काय समस्या निर्माण होऊ शकता आहे तो भाग आपल्याला पाहायचा. म्हणून टायटल आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी किंवा राष्ट्रीय उत्पन्न गणना अडचणी. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करायची असेल, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं राष्ट्रीय उत्पन्न व्याख्या पाहिलेली आपण. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगावर वापरला जातो त्याला त्या देशाचं त्या वर्षाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. ही व्याख्या आयर्विंग फिशर यांनी मांडलेली आहे. आपल्या पुस्तकात जर बघितलं तुम्हाला मिळेल ही व्याख्या आयर्विंग फिशरनी मांडलेली आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जेवढा भाग उपभोगावर, उपभोग म्हणजे देशातील लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या वस्तू, त्याला आपण उपभोग म्हणतो आहे, उपभोगावर खर्च केला जातो त्या उपभोगाच्या खर्चाची बेरीज म्हणजे त्या देशातील त्या वर्षाचं राष्ट्रीय उत्पन्न होय. ही व्याख्या होती राष्ट्रीय उत्पन्नाची. मग राष्ट्रीय उत्पन्न होय, मग राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं, तर या 3 पद्धती होत्या. या 3 पद्धती पण बघितल्या आपण. उत्पादन पद्धती बघितली, उत्पन्न पद्धती बघितली आणि खर्च पद्धती बघितली. या 3ही पद्धती बघितल्यानंतर आता याच्यात काय अडचणी येतात त्या अडचणीचा आजची तासिक आहे आपली की त्या अडचणी काय आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी यामध्ये 2 प्रकारच्या अडचणी येतात. पहिली अडचण आहे तात्विक अडचण, लॉजिकल प्रॉब्लेम्स ज्याला म्हणतो आहे, तात्विक अडचण आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, व्यावहारिक अडचण. हे 2 अडचणी येतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. अडचणी म्हणजे काय, म्हणजे पूर्णपणे थांबवणे नाही, पण आपण एखादं काम करत असेल तर आपल्याला स्ट्रगल करावा लागतो आहे, त्रास होतो आहे, त्याला आपण अडचण असं म्हणतो आहे. ते काम थांबणार नाहीये, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन होईलच, मोजल्या जाईल, परंतु हे मोजताना अडचणी येत आहेत. त्या अडचणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तात्विक अडचणी, या तात्विक अडचणीमध्येही 7 पॉइंट्स दिलेले आहेत आणि व्यावहारिक अडचणीमध्ये 7 पॉइंट्स दिलेले आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला 2 पैकी 1 भाग कधीतरी येतो किंवा मोठा प्रश्न सुद्धा येतो. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील विविध अडचणी स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 6 वर हा प्रश्न 8 मार्कासाठी असू शकतो किंवा मागच्या 2 वर्षाच्या अगोदर हा प्रश्न विचारला गेलेला होता की राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणीमध्ये तात्विक अडचणी स्पष्ट करा. त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा असा प्रश्न 3 मार्कासाठी विचारलेला होता. म्हणजे आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो आहे. या दृष्टीने आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील अडचणी याचा अभ्यास करणार. मग राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी कोणत्या आहेत, तर पहिल्यांदा तात्विक अडचणी पाहणार. हस्तांतरित देणी, हस्तांतरित देणी, ट्रान्सफरेबल इन्कम ज्याला म्हणतोय, ट्रान्सफर एकापासून दुसऱ्याकडे, म्हणजे हे जे असेल हस्तांतरित देणी. आता हस्तांतरित देणीमध्ये मी 2 पॉइंट्स लिहून ठेवले. एक घटक आहे निवृत्ती वेतन ज्याला आम्ही पेन्शन म्हणतो आहे आणि दुसरा आहे बेकारी भत्ता. बेकारी भत्ता म्हणजे जो माणूस ग्रॅज्युएट झाला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, परंतु सरकारकडून किंवा अन्य कुठल्याही घटकाकडून त्याला नोकरी उपलब्ध झाली नसेल, त्याला रोजगाराचं कोणतंही साधन दिलं नसेल, तर अशा वेळेस केंद्र सरकारकडून त्या माणसाला बेकारी भत्ता दिला जातो आहे. हा बेकारी भत्ता सुद्धा, पण आता हा बेकारी भत्ता देणे किंवा निवृत्ती वेतन, रिटायर्ड झालेल्या माणसांना पेन्शन देणे, जो माणूस पेन्शन घेतो
त्याला असं वाटतं की ते आपलं उत्पन्न, जो माणूस बेकारी भत्ता घेतो त्याला असं वाटतं की ते आपलं उत्पन्न आहे, पण तो देशाच्या सरकारचा अर्थव्यवस्थेचा खर्च आहे. आणि त्यामुळे या उत्पन्नाचा किंवा या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही, त्याला हस्तांतरित देणी असं म्हणतात. ही एक अडचण आहे. म्हणजे माणसाला विचारलं की निवृत्त झालेल्या माणसाला विचारलं तुम्हाला उत्पन्न मिळते, तो सांगतोय ना मला महिन्याला 50,000 रुपये, महिन्याला 40,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते, म्हणजे उत्पन्न मिळते. पण त्याचं उत्पन्न ते देशाचा खर्च आहे, अर्थव्यवस्थेचा खर्च आहे, आणि त्यामुळे त्यांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाही. म्हणून निवृत्ती वेतन असेल, बेकारी भत्ता असेल, ही हस्तांतरित देणी आहे, याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. दुसरा घटक आहे बेकायदेशीर व्यवहारातून प्राप्त उत्पन्न. बेकायदेशीर व्यवहार म्हणजे जे व्यवहार कायद्याने अमान्य केलेले आहेत. जे व्यवहार कायद्याने अमान्य केलेले आहेत. कोणते व्यवहार अमान्य केलेले आहेत? जुगार खेळणे, अवैधपणे दारूची विक्री करणे, अफीम, सट्टा, गांजा, जे काही असेल असे जे व्यवहार करण्याचे कायद्याने अमान्य केलेले आहे, या अमान्य केलेल्या व्यवहारातून जर एखाद्या माणसाने उत्पन्न मिळवलं असेल तर त्याच्या उत्पन्नाची गणना राष्ट्रीय उत्पन्नात केली जात नाही. पण केव्हा त्यांनी अवैध उत्पन्न मिळवलं, कोणत्या मार्गाने त्यांनी अवैध उत्पन्न मिळवलं, हे मात्र शोधून काढणं फार कठीण आहे. आणि त्यामुळे ही तात्विक अडचण निर्माण होते. एखादा माणूस सांगतो आहे की माझं वर्षाचं 6 लाख रुपये उत्पन्न आहे, पण त्याला हे कोण विचारणार की ते उत्पन्न कशापासून मिळालेलं आहे? तो असं म्हणणार का जुगारापासून मिळालेला आहे, तो म्हणणार का सट्ट्यापासून मिळालाय. पण काही वेळेस काही लोकांना जुगारापासून उत्पन्न मिळालेलं असते, काहींना सट्ट्यापासून उत्पन्न, काहींना अवैध धंद्यातून उत्पन्न मिळालेलं असतं. मग या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. पण हे कसं शोधून काढायचं ही मात्र तात्विक अडचण आहे. आणि म्हणून याला म्हणतात आहे बेकायदेशीर व्यवहारातून प्राप्त उत्पन्न, जे राष्ट्रीय उत्पन्नात ज्याची गणना होत नाही. जुगार असेल, जुगार समजताय ना, जे पत्ते खेळल्या जातात, ज्याच्यावर पैसा लावला जातो, त्याला जुगार म्हणतात. तस्करी म्हणजे सरकारला या वस्तूवर टॅक्स न देता चोरून लपून दुसऱ्या देशातून वस्तू आपल्या देशात आणणे, ड्रग्ज आपल्या देशात आणणे आणि त्याची तस्करी केली जाणे. म्हणजे सरकारला न दाखवताही ड्रग्ज कुठल्याही देशातून कोणत्याही देशातून देशात सुद्धा त्याचा व्यापार करता येत नाही, तो गुन्हा आहे. परंतु केला जातो आहे. त्यातून जर उत्पन्न कुणाला मिळालं असेल तर त्यांनी मिळवलेल्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. बेकायदेशीर. त्यानंतर विनामूल्य सेवा. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना फक्त पैशात उत्पन्न मोजल्या जाते. मी सर्वात अगोदर राष्ट्रीय उत्पन्नाची जी वैशिष्ट्ये आपण पाहिलेली होती ना, त्या वैशिष्ट्यांमध्ये सांगितलेलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न केवळ पैशात मोजल्या जात्या. मग ज्या व्यवहारात पैसे दिल्या जात असेल, किंवा ज्या कामासाठी पैसे दिल्या जात असेल, किंवा ज्या सेवेसाठी पैसे दिल्या जात असेल, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा. विनामूल्य सेवेचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होणार नाही. मी एक उदाहरण दिलं. कोणतं उदाहरण? की एक ज्याला आपण काय म्हणतोय, नर्स, ज्याला परिचारिका म्हणतात मराठीमध्ये. या परिचारिकेने दवाखान्यामध्ये जी सर्व्हिस दिली, दवाखान्यात जे काम केलं, या दवाखान्यात काम केल्यानंतर तिला महिन्याला पगार मिळतोय. दवाखान्यात तिने त्या केलेल्या सेवेचा मोबदला मिळतोय. तिला जो काही पगार मिळाला असेल, जे काही वेतन मिळालं असेल, ते वेतन राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जाते. पण समजा घरी तिचा मुलगा, ती नर्स आहे, परंतु घरी तिचा मुलगा आजारी झाला आणि त्या आजारी मुलासाठी तिने 15 दिवस त्याची सेवा केली, पण त्याचा कोणताच मोबदला घेतला गेला नाही. तर या मोबदल्याचा, या विनामूल्य केलेल्या सेवेचा मोबदला तो राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जात नाही. का अजून एक उदाहरण सांगितलं होतं की घरकामाला काम करणारी बाई, भांडे घासायला जाणारी बाई, पोळ्या करायला जाणारी बाई जेव्हा दुसऱ्याकडे जाते तेव्हा त्याचा मोबदला घेते. परंतु तेच काम जेव्हा ती घरी करते तेव्हा घरातून कुणाकडूनच मोबदला घेत नाही. म्हणजे घरी तिने सेम काम, घरच्या पोळ्या टाकल्या, घरचे भांडे घासले, सेम काम केलं, पण तेच काम जेव्हा तिने बाहेर जाऊन केलं त्याचा मोबदला मिळाला, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होतो. पण घरकाम केलं असेल त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. आणि म्हणून याला म्हणताय विनामूल्य सेवेचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. तो करू नये ही अडचण आहे, तात्विक अडचण आहे. की कोणत्या सेवेला आपल्याला आर्थिक सेवा म्हणता येईल, कुठल्या सेवेला विनामूल्य सेवा म्हणता येईल, याचा विचार करणे आणि त्याची गणना करणे देश पातळीवर थोडंसं कठीण काम आहे. आणि म्हणून ही तात्विक अडचण आहे विनामूल्य सेवा. त्यानंतर स्व उपभोगासाठी उत्पादन.
स्व उपभोगासाठी म्हणजे स्वतःच्या खर्चासाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी केलेलं उत्पादन. उदाहरणार्थ शेती व्यवसाय. शेती व्यवसायामध्ये जे उत्पादन केले जाते ते विक्रीसाठी केल्या जाते, परंतु त्यातलं बरंच उत्पादन शेतकरी स्वतःसाठी वापरतो. तो असं नाही करत ना की निर्माण झालेला सारा गहू बाजारात विकला आणि नंतर तो गहू विकत घेतो, नाही घेत. निर्माण झालेले सर्व तांदूळ त्यांनी बाजारात विकले आणि नंतर तांदूळ विकत घेतले, नाही घेत. निर्माण झालेल्या घटकातून त्याच्या कुटुंबाला वर्षभरासाठी लागेल तेवढे गहू तांदूळ काळे डाळ असेल ते काढून ठेवतो आणि मग त्याच्यानंतर उरलेला माल बाजारात विकतो. पण त्यांनी स्वतःसाठी काढून ठेवलेला माल त्याची किंमत किती त्याचा कोणीच अंदाज करत नाही किंवा त्याचा विचारच होत नाही. आणि त्यामुळे स्वउपभोगासाठी वापरलेलं उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात मोजताना अडचणीचा भाग होते आहे. ही तात्विक अडचण ठरते आहे की त्यांनी निर्माण केलेल्या शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या वस्तू किती रुपयाच्या वस्तू बाजारात विकल्या आणि किती रुपयाच्या वस्तू त्यांनी स्वतःसाठी वापरल्या, हे सहज सोपं काम नाही. आणि म्हणून ही तात्विक अडचण निर्माण होते आहे स्व उपभोगासाठी वापरलेलं उत्पादन. त्यानंतर परकीय कंपन्यांचे उत्पन्न. आपल्या देशात अनेक परकीय कंपन्या काम करतात, त्यांचं प्रोडक्शन होते आहे. या परकीय कंपन्या ज्या स्थापन झाल्या त्यांचं जेव्हा उत्पादन होते आहे हे निर्माण झालेलं उत्पादन आपल्या देशामध्ये उत्पादनामध्ये काउंट होते. परकीय कंपन्यांनी केलेलं उत्पादन आपल्या देशाच्या उत्पादनामध्ये मोजल्या जाते, परंतु या कंपन्यांनी मिळविलेला नफा मात्र आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जात नाही. तो मिळालेला नफा त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जाते आणि त्यामुळे हा अडचणीचा भाग ठरतो की कोणता घटक उत्पादन आपल्या देशात मोजल्या जाते, परंतु त्यांना मिळालेलं उत्पन्न ज्याला आम्ही नफा म्हणतो आहे हा त्यांच्या देशात मोजला जाते आहे. आणि त्यामुळे परकीय कंपन्यांचे उत्पन्न हा एक वेगळाच विषय ठरतो आहे की त्यांनी किती उत्पन्न मिळालं आणि त्यांनी किती उत्पादन आपल्या देशात केलं त्याचा ताळमेळ बसवणं जरा कठीण जाते आहे. आणि म्हणून ही तात्विक अडचण निर्माण होते आहे परकीय कंपन्यांचे उत्पन्न. ज्या उत्पन्नाचा भाग आपल्या देशात मोजला जात नाही, पण उत्पादन आपल्या देशातून विक्री आपल्या देशात होते, पण मिळालेला नफा मात्र त्यांच्या देशात मोजला जातो आणि त्यामुळे तात्विक अडचण निर्माण होते परकीय कंपन्यांचे उत्पन्न. त्यानंतर सरकारी क्षेत्रातील सेवा. सरकार विविध घटकांवर आपल्याला सेवा देते, परंतु त्या सेवा किती रुपयाच्या प्रोव्हाइड झालेल्या देशामध्ये, उदाहरणार्थ वैद्यकीय सेवा दिल्या जाते आहे, उदाहरणार्थ वाहतुकीची सेवा दिल्या जाते आहे, अशा बऱ्याच साऱ्या सेवा सरकारकडून प्रोव्हाइड केल्या जातात, ज्याला आपण सरकारी दवाखाने म्हणतो आहे. रोज सरकारी दवाखान्यांमधनं करोडो रुपयाचा आपल्या देशामध्ये खर्च होतो, परंतु हा करोडो रुपयाच्या खर्चाचा हिशोब ठेवणे फार कठीण झालेला आहे. आणि त्यामुळे सरकारने कोणकोणत्या क्षेत्रामध्ये किती सेवा दिलेल्या आहेत, सरकारी क्षेत्रातील सेवा हे मोजणं कठीण आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात त्या सेवेचा समावेश जर झाला नाही तर राष्ट्रीय उत्पन्न कमी दिसते आहे. आणि म्हणून ही एक तात्विक अडचण होते आहे सरकारी क्षेत्रातील सेवा. आणि किमतीतील बदल. 7वा पॉइंट आहे किमतीतील बदल. किमतीतील बदल म्हणजे काय, एखादी वस्तू निर्माण झाल्यानंतर निर्माणाच्या वेळेस आपल्याला लक्षात येते की ती वस्तू निर्माण झाली आणि ती वस्तू आपण जेव्हा बाजारात विक्रीला जाणार ती वस्तू 10 रुपयाला विकल्या जाणार, परंतु काळाच्या ओघामध्ये ती जी निर्माण झालेली वस्तू होती, अन्य काही घटक असेल, त्या वस्तूचं टंचाई निर्माण झाली आणि त्या वस्तूची किंमत 10 रुपयाची वस्तू 50 रुपये झाली. मग 50 रुपये झाल्यावर तिची मूळ किंमत 10 रुपये आहे, परंतु बाजारात मात्र ती 50 रुपयाला विकल्या झालेली आहे, कारण तिची टंचाई निर्माण झाली. आणि 50 रुपयाला विकल्या गेल्यामुळे त्याचं जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाते तेव्हा ते 50 रुपयांनी मोजल्या जाते. म्हणजे उत्पादन 10 रुपयाचं पण मोजल्या जाते आहे 50 रुपये. आणि हा कशामुळे बदल झाला तर किमतीतील बदल झालेला. केवळ त्या वस्तूची किंमत वाढली, तिचं उत्पादन ज्यावेळेस ते जर त्याच वेळेस विकली असती तर 10 किंवा 12 रुपयाला विकल्या गेली असती, परंतु तिची टंचाई निर्माण झाल्यामुळे ती वस्तू 50 रुपयाला विकल्या गेली. आणि त्यामुळे किमतीतील बदलामुळे राष्ट्रीय उत्पादनात वाढ होते आहे. हा बदल थोडासा अडचणीचा होतो आहे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. ही एक तात्विक अडचण. अशा आपण 7 तात्विक अडचणी पाहिल्यात. अशा राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये व्यावहारिक अडचणी सुद्धा येत आहेत. या व्यावहारिक अडचणीमध्ये पहिली अडचण आहे दुहेरी गणनेची समस्या. मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे, एकच वस्तू दोनदा मोजल्या जाऊ नये. जर ती दोनदा मोजल्या जात असेल तर राष्ट्रीय उत्पन्न फुगवून गेल्यासारखं किंवा वाढवून दिल्यासारखं होते आहे. त्याचं मी उदाहरण सांगितलेलं होतं, आपण याच्या अगोदर घेतलेलं आहे. उत्पादन पद्धतीमध्ये आपण हा घटक घेतलेला होता की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण शेवटच्या घटकाचं उत्पन्न मोजतो आहे. उदाहरणार्थ आपण त्या दिवशी पाहिलं शर्ट जेव्हा मोजायचा आहे, शर्टाचा मी तक्ता तुम्हाला करून दाखवलेला होता. त्या तक्त्यामध्ये दाखवलेल्या शर्टाची किंमत 500 रुपये आहे,
परंतु या 500 रुपयामध्ये शर्ट तयार करण्यासाठी लागलेला कापूस त्याची किंमत समाविष्ट आहे. कापसापासून सूत तयार झालं त्याची किंमत समाविष्ट आहे. सुतापासून कापड तयार झालं त्याची किंमत समाविष्ट आहे. आणि या कापडापासून ज्या टेलरनी त्याचं शर्टामध्ये रूपांतर केलं त्याची मजुरी समाविष्ट आहे. त्या सर्व घटकाचा समावेश होऊन ते शर्ट बाजारात विकल्या गेलं 500 रुपयाला. त्याची अंतिम किंमत किंवा त्या शर्टाची अंतिम व्हॅल्यू काय आहे? 500 रुपये. पण जर का मोजल्या गेलं, शेतात तयार झालेला कापूस वेगळा मोजला गेला, कापसापासून सूत तयार झालं, ते गिरणीमध्ये सूत तयार झालं, सूत गिरणी त्यांनी वेगळं मोजलं, सूत गिरणीत सुतापासून कापड तयार झाला, हा कापड वेगळ्या मोजला गेला, आणि कापडापासून शर्ट तयार झालं हे जर वेगळ्या मोजलं गेलं असेल तर असं आपल्याला दिसेल की 500 रुपयाचं शर्ट या सर्वांचं राष्ट्रीय उत्पादनात मापन केलं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तर 1200-1300 रुपयाचं झालेलं दिसेल. म्हणजे एकाच वस्तूमध्ये 500 रुपयाची वस्तू आहे पण ती 1300 रुपयाला दिसेल, आणि मग आपल्याला त्या देशाचं किंवा आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याचं दिसेल, जे चुकीचं असेल. आणि हे होऊ नये म्हणून दुहेरी गणनेची समस्या पण ही आहेच. दुहेरी गणनेची समस्या आहे, अॅक्युरेसी नाही की कोणत्या शर्टाच्या किमतीमध्ये कापूस किती रुपयाचा समावेश झाला, कोणत्या शर्टाच्या किमतीमध्ये सूत किती रुपयाचं समाविष्ट झालं याची गणना करणं कठीण. दुसरा घटक अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. मौद्रिक म्हणजे पैसा, आर्थिक. या अमौद्रिक क्षेत्राचं मी तुम्हाला सांगितलं की ग्रामीण भागामध्ये अमौद्रिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात काम करते. अमौद्रिक क्षेत्र म्हणजे नगदीने व्यवहार न करता वस्तू ते वस्तूच्या माध्यमामधून व्यवहार केले जात आहेत, त्याला आम्ही अमौद्रिक क्षेत्र असं म्हणतोय. की एखाद्या माणसाने एखाद्या माणसाचं काम करून दिलं तर त्याच्या मोबदल्यात त्याला पैसा न देता वस्तूचा मोबदला दिला जातो. उदाहरणार्थ की ग्रामीण भागामध्ये शेतकरी जे काही वखर नांगराचं काम करतो आणि सुतार त्यांच्यासाठी काम करतो, सुतार त्याचं वखर नांगर तयार करून देतो, परंतु या सुतारांनी 200 रुपयाचं काम करून दिलं असेल तर तो शेतकरी काय करतो, त्याला 200 रुपये नगदीमध्ये न देता 200 रुपयाचं धान्य देऊन टाकतो. म्हणजे 200 रुपयाचं काम केलं, त्यांनी त्याचा वखर नांगर तयार करून दिला, मोबदला 200 रुपये झाला होता, रुपयामध्ये पैसे न देता त्यांनी 200 रुपयाचं धान्य देऊन दिलं आणि व्यवहार पूर्ण झाला. पण हा व्यवहार अमौद्रिक आहे, याच्यात पैशाचा वापर नाही झाला ना. असा ग्रामीण भागामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी असे व्यवहार होतात आणि त्यामुळे अमौद्रिक क्षेत्राचं अस्तित्व असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना 200 रुपयाचं धान्य दिलं हे आपण म्हणतो आहे, पण त्या धान्याची किंमत खरंच 200 होती का नाही, दोघांनी ऍडजस्टमेंट केलं, तू माझ्या एवढ्या वखर नांगर तयार करून दिले, याच्या मोबदल्यात मी तुला एवढं धान्य दिलं, काम. म्हणजेच याचा अर्थ या दोघांचे व्यवहार झाले, पण हे पैशात नसल्यामुळे या अमौद्रिक क्षेत्राच्या अस्तित्वामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे कठीण जाते आहे. ही व्यावहारिक अडचण आहे, हा व्यवहार आहे आणि या व्यवहारामध्ये ही अडचण निर्माण होते. त्यानंतर तिसरा घटक अपुरी आणि अविश्वसनीय माहिती. एकतर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना रॅन्डम सॅम्पल प्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाते. मी तुम्हाला हे म्हणालो की एवढी माहिती, आपला एवढा मोठा विस्तारलेला देश, प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन माहिती विचारणं शक्य नाही आणि त्यामुळे रॅन्डम सॅम्पलनी ही माहिती विचारल्या जाते. ही रॅन्डम सॅम्पलनी मिळणारी माहिती एक तर अपुरी मिळते आहे आणि अविश्वसनीय माहिती मिळते आहे. अविश्वसनीय म्हणजे ज्यावर विश्वास, एखाद्या शेतकऱ्याने त्याच्याकडे 50 एकर शेती आहे, 50 एकर शेतीमध्ये सर्व उत्पादन घेतल्यानंतर त्यांना उत्पन्न विचारले की तुम्हाला वर्षाचं उत्पन्न किती झालं, तर 25,000चं झालं म्हणते. मग जर त्यांनी 50 एकर शेतीचा वापर करून जर 25,000चं उत्पन्न झालं असं जर म्हणत असेल तर अडचणीचा भाग आहे. 25,000चं उत्पन्न वर्षभराच्या काळात आपल्या शहरामध्ये रिक्षा चालवणाऱ्या माणसाचंही नसते. म्हणजे तो 50 एकर शेतीचा वापर करून तो उत्पन्न चुकीचं सांगतो, त्याच्यावर विश्वास बसत नाही. म्हणजे हा एक अविश्वसनीय भाग आहे. याच्या उलट अजून एखाद्या बाबतीत एखाद्या शेतकऱ्याला विचारलं, बाबा रे तुझ्याजवळ 5 एकर शेती आहे, उत्पन्न किती झालं, 50 लाखाचं झालं म्हणे. मग आपल्यासमोर पडत एखाद्याला होऊ शकेल, त्यांनी तशा प्रकारची शेती केली असेल तर होऊ शकेल, पण 5 एकरात 50 लाखाचं उत्पन्न झालं असं म्हणता बरोबर आपल्याला आश्चर्य होईल. आणि त्यामुळे ही मिळालेली माहिती, समजा हे 50 लाख रुपये जर राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या गेले पण वस्तुस्थितीमध्ये त्याला 50 लाखाचं उत्पन्नच झालं नव्हतं, त्यांनी सांगितली की माहिती आपण नमूद केली तर आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न चुकीचं निघालेलं असेल. ही अडचण आहे आणि म्हणून अपुरी व अविश्वसनीय माहिती ही व्यावहारिक अडचण आहे व्यवहार करताना. चौथा घटक आहे घसारा. घसारा म्हणजे भांडवली वस्तूच्या वापरानंतर त्या भांडवली वस्तूची किंमत कमी होते
किंवा त्या वस्तूची कार्यक्षमता कमी होते. त्या कार्यक्षमता कमी झाल्यामुळे, किंमत कमी झाल्यामुळे ही भांडवली वस्तू आता काही काळाच्या नंतर नष्ट होणार आहे. तिला पुन्हा नव्याने पुनर्स्थापित करण्यासाठी त्या वर्षाच्या काळामध्ये ती वस्तू जर 10 वर्ष चालणार असेल तर 10 वर्षामध्ये जो काही आपल्याला नफा मिळालेला आहे, या नफ्याचा काही हिस्सा ती मशीन पुन्हा नव्याने बसवण्यासाठी वेगळा काढून ठेवला जातो. त्याला घसारा असं म्हणतात. हा घसारा प्रत्येक भांडवली वस्तूवर वापरला जातो आहे. पण हा घसारा किती वापरला जातो? प्रत्येक वेळेस कारखान्यामधून त्या यंत्रसामुग्रीवर वापरलेला घसारा कमी केला का, हे सर्व मोजणं व्यावहारिक अडचण आहे. घसाऱ्याची गणना करणं कठीण काम झालेलं आहे. प्रत्येक कारखान्यात आपल्या देशावर ठीक आहे मोठे कारखाने आहेत, ज्या कारखान्यांमध्ये सारे अकाउंट मेंटेन होता, पण आपण आपल्या घराकडे जाताना छोटे छोटे असं अनेक कारखाने लागलेले असतात. ज्या ठिकाणी लोखंडाचा कारखाना असेल, अजून त्या कुठल्या प्रकारचे कारखाने असेल, पुस्तकं तयार करण्याचे कारखाने असतील, असे अनेक कारखाने. त्या कारखान्यामध्ये त्यांच्या मशीनवर किती घसारा लागला त्याचं कोणीच काउंटिंग करत नाही. आणि त्यांना विचारलं का बाबा तुझी मशीन किती वर्ष चालेल? 10 वर्ष चालेल. मग 10 वर्षासाठी या मशीनची काही प्रोव्हिजन केली का? तुमचं नाही, काही नाही केली. मग तू आता हे 10 वर्षांनी मशीन निकामी झाली तर मग काय करणार? तब देखेंगे म्हणते. म्हणजे याचा अर्थ तो माणूस त्याचा पर्टिक्युलर वापर करत नाही. म्हणजे त्याचा अर्थ घसाऱ्याची गणना न करता त्याचा भांडवलीच भाग आपल्याला दाखवला जातो. हे अडचणीचं होते आहे आणि ही व्यावहारिक अडचण आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. त्यानंतर भांडवली लाभ आणि भांडवली तोटा. बाजारभावात वाढ झाल्यामुळे, एखाद्या वस्तूची बाजारभावात वाढ झाल्यामुळे, शेअरची वाढ झाल्यामुळे भांडवली लाभ झाल्याचं दिसून येते आहे. किंवा एखाद्या वेळेस शेअर घटले असेल तर भांडवली तोटा झाल्याचं दिसून येत आहे. लाभ झाला असेल तर राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याचं दिसते आहे. शेअर्सचे भाव वाढले तर राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याचं दिसते आहे. पण आज जर वाढले असेल, अचानकपणे 2 दिवसांनी शेअरचे भाव कमी झाले तर तेवढं उत्पन्न कमी झालेलं असते. आणि त्यामुळे भांडवली लाभ आणि भांडवली तोटा याची गणना करणं कठीण काम. कारण कोणत्या दिवशी आपल्या बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे किंवा बाजारभावात घट झालेली आहे आणि कालखंड वर्षभराचा आहे, तेव्हा या वर्षभरात किती फ्लक्च्युएशन झालं याची मोजदाद करणं कठीण जाते. ही व्यावहारिक अडचण आहे आपल्या समोर, भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. 6वा घटक निरक्षरता व अज्ञान. कशाच्या बाबत? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या बाबत. त्या देशातील लोकांची निरक्षरता आणि त्या देशातील लोकांचं अज्ञान. म्हणजे निरक्षरता एक तर शिकलेले नाहीत म्हणून हिशोब ठेवला जात नाही. पण दुसरा घटक, शिकलेले लोक कुठल्याही प्रकारचा हिशोब ठेवत नाही, त्याचं अज्ञान आहे. आणि आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आहे. ते जे उत्पन्न मिळवतात त्या मिळविलेल्या उत्पन्नाचा किती भाग खर्च केलेला आहे, कोणकोणत्या घटकावर किती खर्च केलेला आहे याचा हिशोब कोणी ठेवत नाही. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना निरक्षरता म्हणजे एक तर माहित नाही म्हणून त्यांना त्याचा उत्पन्नाचा भाग माहित नाही. दुसरा घटक अज्ञानी आहे की याची गरज काय, म्हणजे आपण ठेवलंच पाहिजे, आपण केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवलाच पाहिजे कोण म्हणते आहे, आणि म्हणून लोक ठेवत नाही. त्यामुळे त्यांनी केलेला खर्च किती रुपयाचा आहे. आणि मी त्या दिवशी याबाबत बोललो की खर्च पद्धतीनुसार आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न याचमुळे मोजलं जात नाही, कारण आपल्या देशामध्ये कोणत्या माणसाने किती खर्च कशावर केलेला आहे याचा हिशोबच नसतो. विदेशामध्ये किंवा जे फॉरेन कंट्रीज ज्यामध्ये पाश्चिमात्य देश आहे त्या देशामध्ये खर्च पद्धतीने का मोजला जातो याचं कारण आहे, त्या देशामध्ये कार्डच्या साह्याने सर्व व्यवहार होतात. कार्डच्या साह्याने व्यवहार केले की त्याचा आपोआप रेकॉर्डिंग होते. तुम्ही एटीएम वापरलं, 10 रुपयाच्या वस्तूसाठी जर एटीएम वापरलं तर त्याचं रेकॉर्डिंग होते. रेकॉर्डिंग म्हणजे काउंटिंग होते तुमच्या बँकेमध्ये, त्याची रिसिप्ट म्हणते. परंतु इथे आपण नगदीचा व्यवहार करतो, हजारो रुपयाचा नगदीचा व्यवहार करतो, पण त्याचं रेकॉर्डिंगच होत नाही काही ठिकाणी. आणि त्यामुळे त्या निरक्षरता आणि अज्ञानामुळे आपण किती खर्च केलेला आहे लोकांना माहित नसते आणि त्याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्न मोजताना प्रॉपरली राष्ट्रीय उत्पन्न किती आहे हे मोजल्या जात नाही. म्हणून निरक्षरता व अज्ञान हे व्यावहारिक अडचण निर्माण होते. आणि व्यावसायिक विशेषीकरण, मॉडर्नायझेशन इन प्रोफेशन, म्हणजे व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव आहे. व्यावसायिक विशेषीकरण म्हणजे जे काही व्यवसाय चालता आहे, जे काही प्रोफेशनली घटक चालता आहे, यामध्ये एक मॉडिफिकेशन्स व्हायला पाहिजे. प्रत्येक घटकाने आपला होणारा खर्च मोजून ठेवायला पाहिजे किंवा त्याची गणना कुठेतरी व्हायला पाहिजे, पण हे होत नाही आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्यावहारिक अडचणीमध्ये व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव हा घटक निर्माण होतो. अशा प्रकारे आपण आज राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, ऑलरेडी एक आयर्विंग फिशरची व्याख्या लिहिलेली आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील 7 तात्विक अडचणी आणि 7 व्यावहारिक अडचणी एवढा घटक घेतलेला आहे. या ठिकाणी आपलं राष्ट्रीय उत्पन्न
7वं प्रकरण संपलेला. आपल्याला जेव्हा 8वं प्रकरण असेल ते आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू. आजच्या घटकाला आपलं हे 7वं प्रकरण या ठिकाणी संपलेला.